Hello friends, welcome to my YouTube channel Sai Samarth Maths Academy by Jnaneshwar Marathe. So, like, share and subscribe my YouTube channel. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 9वीच्या वर्गातील मॅथमॅटिक्स पार्ट 2 मधील जे पहिलं चॅप्टर आहे बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री याच्यातील प्रॅक्टिस सेट 1.3 चा अभ्यास स्टडी करणार आहोत. याच्यामध्ये तुम्हाला दिलेला आहे फर्स्ट क्वेश्चन, राईट द फॉलोइंग स्टेटमेंट इन इफ देन फॉर्म. खालील काही स्टेटमेंट दिलेले आहेत तुम्हाला. त्या स्टेटमेंट तुम्हाला इफ देन, इफ म्हणजे जर, देन म्हणजे तर, जर तरच्या स्वरूपात तुम्हाला लिहायच्या आहेत. इंग्लिश ग्रामरमध्ये तुम्ही जसं शिकलात तशा प्रकारची स्टेटमेंट इथे करायची आहे. फर्स्ट स्टेटमेंट दिलेलं आहे तुम्हाला, द अपोजिट अँगल्स ऑफ पॅरेलोग्राम्स आर कॉन्ग्रुअंट. आता हे जे वाक्य दिलं आहे त्याचा अर्थ आपल्याला असं लक्षात घेता येईल की पॅरेलोग्राम म्हणजे काय, त्याला आपण समांतरभुज चौकोन असे म्हणतो. समांतरभुज चौकोनाच्या सम्मुख कोन अँगल्स, अपोजिट अँगल म्हणजे सम्मुख कोन कशा असतात, कॉन्ग्रुअंट असतात, एकरूप असतात. या वाक्याला तुम्हाला इफ देनच्या स्वरूपात लिहायचं आहे. आता कसं लिहिता येईल पहा तुम्हाला, हेच वाक्य लिहिताना इफ देनच्या स्वरूपात आपण लिहिणार आहोत. तर इफ अ क्वाड्रिलॅटरल इज पॅरेलोग्राम, हे स्टेटमेंट तुम्हाला इफ देनच्या स्वरूपात पहा. इफ अ क्वाड्रिलॅटरल is a parallelogram, if a quadrilateral is a parallelogram, then its opposite angles are कॉन्ग्रुअंट. ओके, अशा याच्यात तुम्हाला इफ आणि देन याचा आपण उपयोग केलेला आहे. मग या ओळीचा अर्थ काय होतो पहा, इफ क्वाड्रिलॅटरल इज पॅरेलोग्राम, जर तो दिलेला चौकोन हा जर समांतरभुज असेल तर देन इट्स अपोजिट अँगल आर कॉन्ग्रुअंट, तर त्याचे जे सम्मुख कोन असतात ते कसे असतात, एकरूप असतात. अशा प्रकारे याला इफ देनचा फॉर्म असं म्हणतात. नंबर 2चं स्टेटमेंट दिलं आहे, द डायगोनल्स ऑफ रेक्टँगल आर कॉन्ग्रुअंट. रेक्टँगल म्हणजेच काय अर्थ, आयत. तर आयताचे जे डायगोनल्स म्हणजे कर्ण, आयताचे कर्ण एकरूप असतात. हे स्टेटमेंट दिले तुम्हाला, याला इफ देनच्या स्वरूपात तुम्हाला लिहायचं आहे. त्याच्यामध्ये पाहता, इफ अ क्वाड्रिलॅटरल is a rectangle, if a quadrilateral is a rectangle, then its diagonal are congruent. याच्यामध्ये तुम्ही इफ आणि देन चा वापर केलेला आहे. तर याच्यामध्ये याचा अर्थ काय होतो की इफ क्वाड्रिलॅटरल इज रेक्टँगल, जर दिलेला जो चौकोन असतो तो जर आयत असेल तर देन इट्स डायगोनल आर कॉन्ग्रुअंट, तर त्याचे जे कर्ण असतात ते एकरूप असतात. अशा प्रकारे इफ देनच्या स्वरूपात आपण हे स्टेटमेंट लिहिलेलं आहे. अशा प्रकारे नंबर 3चं स्टेटमेंट पाहता, इन अँड आयसोस्केल ट्रायंगल द सेगमेंट जॉइनिंग द व्हर्टेक्स and the midpoint of the base is a perpendicular to the base. आयसोस्केल ट्रायंगल म्हणजे समद्विभुज त्रिकोण म्हणतो आपण त्याला. समद्विभुज त्रिकोणामध्ये जो व्हर्टेक्स असतो, लक्षात, तो व्हर्टेक्स. आता तुम्ही समद्विभुज त्रिकोण समजा अशा प्रकारची डायग्राम रफली काढली, आपण असा एक डायग्राम काढला. याच्यात हा समद्विभुज म्हणजे ह्या दोन साईड्स इक्वल घेतल्या मी, त्याच्यातून हा जो व्हर्टेक्स आहे त्याचा, आणि हा खालचा काय बेस आहे, बेस. त्या बेसवरती जर तुम्ही समजा हा जो बेसचा जो मिड पॉईंट आहे, हा मिड पॉईंट घेतला आपण याचा, तर त्या व्हर्टेक्सपासून जर हा बेसवरती तुम्ही अशा प्रकारे व्हर्टेक्स आणि त्याचा जो मिड पॉईंट्स आहे जर जोडला तर तो त्याला परपेंडिक्युलर असतो.
अशा प्रकारे हे स्टेटमेंट तुम्हाला लिहायचं आहे. आता इफ देनमध्ये लिहिताना कसं लिहितात आपण की इफ अ ट्रायंगल इज ॲन if a triangle is an isoscale, if a triangle is an isoscale triangle, okay, then the segment तसं पुढे पहा पूर्ण वाक्य तसं लिहितो मी. then the segment joining the vertex and the midpoint of the base is perpendicular to the base. ओके, अशा प्रकारे इफ अ ट्रायंगल इज अन आयसोस्केल ट्रायंगल, जर दिलेला त्रिकोण हा समद्विभुज त्रिकोण असेल तर देन याच्यात इफ देनचं वाक्य पहा, इफ आणि हा इथे देन आलेला आहे. देन द सेगमेंट जॉईनिंग द व्हर्टेक्स अँड द मिड पॉईंट ऑफ द बेस इज परपेंडिक्युलर टू द बेस. तर त्याचा जो व्हर्टेक्स आहे हा वरचा आणि त्याच्या खालचा जो बेस आहे त्याचा जो मिड पॉईंट आहे यांना जोडणारा जो रेषाखंड असतो तो काय असतो, परपेंडिक्युलर टू द बेस. हा जो बेस आहे खालचा त्या बेसला हा काय असतो, परपेंडिक्युलर असतो. अशा प्रकारचं हे स्टेटमेंट दिलेलं होतं. ओके, अशा प्रकारचा आपला हा पहिला क्वेश्चन पूर्ण झाला की इफ देनच्या स्वरूपात तुम्हाला ते लिहायचे होते. आता नंबर 2चा क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे. नंबर 2च्या क्वेश्चनमध्ये काय लिहायचं पहा आता, राईट द कॉन्व्हर्स ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट. खालील काही स्टेटमेंट दिली तुम्हाला, त्याचे कॉन्व्हर्स लिहायचे. कॉन्व्हर्सला मराठीमध्ये व्यत्यास असं म्हणतात. व्यत्यासमध्ये काय करायचं मित्रांनो की त्याच्यामध्ये जो इफ देन कुठलंही स्टेटमेंट आधी वाटलं तर इफ देनमध्ये करायचं. दिलं नसेल तर काही हरकत नाही. जर दिलं नसेल तर त्या स्टेटमेंटला आधी इफ देनमध्ये करायचं आणि इफ देनमध्ये केल्यानंतर इफचा भाग देनमध्ये आणि देनचा भाग इफमध्ये, याला म्हणायचा कॉन्व्हर्स. कॉन्व्हर्स म्हणजे इफ आणि देन या शब्दातील एक प्रकारचं बदल, याला आपण कॉन्व्हर्स म्हणणार आहोत. ओके, आता एक स्टेटमेंट आपण समजून घेणार आहोत. पहिलं स्टेटमेंट दिलं तुम्हाला, द अल्टरनेट अँगल फॉर्म बाय द टू पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल आर कॉन्ग्रुअंट. अशा प्रकारचं पहिलं स्टेटमेंट दिलं आहे की तुम्हाला की समजा दोन पॅरलल ज्या लाईन्स आहेत त्यांना तयार होणारे जे अल्टरनेट अँगल्स असतील, पॅरलल लाईन्स जर असतील आणि तयार होणारे जे अल्टरनेट अँगल्स आहेत ते कॉन्ग्रुअंट असतात. अशा प्रकारचं स्टेटमेंट आहे. मग याच्यात तुम्हाला आता आपल्याला सुरुवातीला दिलं आहे की पॅरलल लाईन्स आहेत आणि ते असणारे जे अँगल्स असतील, अल्टरनेट अँगल जे तयार होतील ते कॉन्ग्रुअंट आहेत, हे आपल्याला प्रूफ करायचं आहे एक प्रकारचं. मग पॅरलल हे आधी दिलेलं आहे, कॉन्ग्रुअंट हे नंतर दिलेलं आहे. ओके, आता मी तुम्हाला ते सांगितलं कॉन्व्हर्समध्ये काय करायचं. मग इफमध्ये काय दिलेलं आहे तुम्हाला, पॅरलल लाईन्स दिलेलं आहे आणि देनमध्ये काय दिलं आहे याच्यात कॉन्ग्रुअंट. हे वाक्य जर तुम्ही इफ देनच्या स्वरूपात लिहिलं तर तुम्हाला इफच्या याच्या स्टेटमेंटमध्ये पॅरलल लाईन्स आणि देनच्या स्टेटमेंटमध्ये जे अल्टरनेट अँगल्स आहेत ते कॉन्ग्रुअंट आहेत असं लिहावं लागेल. आता तेच तुम्हाला कॉन्व्हर्समध्ये उलटं करावं लागेल. उलटं म्हणजे आता तुम्हाला काय लिहायचं की इफमध्ये जे अल्टरनेट अँगल्स आहेत ते तुम्हाला कॉन्ग्रुअंट घ्यावे लागतील आणि देनमध्ये तुम्हाला त्या दोन लाईन्स ज्या आहेत त्या पॅरलल लिहाव्या लागतील. आता या स्टेटमेंटचं कॉन्व्हर्स जे आहे ते लिहिताना कसं लिहायचं पहा आता, इफ द अल्टरनेट अँगल made by the two lines and its transversal are congruent, then the lines are parallel.
पॅरलल. याच्यामध्ये पहा इफ आणि देन या स्टेटमेंटचा वापर केला. मी तुम्हाला सांगितलं दिलेल्या वाक्यामध्ये सुरुवातीला इफच्या भागामध्ये पॅरलल लाईन्स आणि देनच्या भागामध्ये कॉन्ग्रुएंट होतं. तर इथे उलटं झालं आहे पहा. इफ द अल्टरनेट अँगल्स बाय द टू लाईन्स अँड द ट्रान्सव्हर्सल आर कॉन्ग्रुएंट हे इफमध्ये आलं आणि जो इफमध्ये होता आधी पॅरलल लाईन्स तो कुठे गेला देन द लाईन्स आर पॅरलल. हे तुमचं देनच्या भागामध्ये गेलं. अशा प्रकारे याला कॉन्व्हर्स असं म्हणतात. ओके. आता नंबर 2चं स्टेटमेंट पहा. कॉन्व्हर्स करायचं आपल्याला. नंबर 2च्या स्टेटमेंटमध्ये इफ a pair of interior angles made by the transversal of two lines are supplementary then the lines are parallel. त्याच्यामध्ये इंटेरियर अँगल दोन ज्या लाईन्स असतात त्यांच्यात तयार होणारे जे इंटेरियर अँगल जर सप्लिमेंटरी असतील म्हणजे पूरक असतील तर त्या दोन लाईन्स कशा असतात पॅरलल असतात. आता इंटेरियर अँगल्स सप्लिमेंटरी हे इफमध्ये आता ऑलरेडी हे स्टेटमेंट तुम्हाला इफ देनच्या स्वरूपात दिलेलं आहे. इफ आणि देन या स्वरूपात तुम्हाला ऑलरेडी दिलेलं आहे. आता सोपं असतं अशा प्रकारे दिले असेल तर हे सोपे असतात. मग आता इफ देनमध्ये दिलेलं काय करायचं फक्त की देनचा भाग हा इफमध्ये लिहायचा आणि हा इफचा जो भाग आहे तो देनमध्ये लिहायचा. ओके. हे सोपं आहे आता लिहिताना. तर पाहता इफ द टू पॅरलल लाईन्स आर intersected by transversal then the interior angles so forms are सप्लिमेंट. आता पहा पॅरलल लाईन्स इफमध्ये लिहिलं. इथे काय दिलं होतं पॅरलल लाईन्स हे देनमध्ये दिलं होतं. ओके. आणि इंटेरियर अँगल्स जे तयार होणार होते सप्लिमेंटरी ते इफमध्ये होतं. इथे काय आलं देनच्या भागामध्ये आलं. पहा देन कुठून झालं आपलं इथून सुरुवात झालं. हा देन आहे तुमचा हा इफ आहे. देन द इंटेरियर अँगल्स ऑफ फॉर्म आर सप्लिमेंटरी. ओके. अशा प्रकारे त्याच्यामध्ये अदलाबदल झाली इंटरचेंज त्यालाच आपण कॉन्व्हर्स असं म्हणतो. 3 नंबरचं स्टेटमेंट दिलं तुम्हाला. आता द डायगोनल्स ऑफ रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट. ओके. की आयताचे कर्ण हे एकरूप असतात. आता आपण याच क्वेश्चनमध्ये हा प्रश्न पाहिला पहा. याच्यामध्ये दिलेलं होतं तुम्हाला इफ इथे पहा 2 नंबरचं द डायगोनल्स ऑफ रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट हे स्टेटमेंट तुम्हाला दिलं होतं. त्याला आपण इफ देनच्या स्वरूपात कसं लिहिलं आहे पहा. इफ अ क्वाड्रिलॅटरल इज अ रेक्टँगल देन इट्स डायगोनल्स आर कॉन्ग्रुएंट. ओके. आता हेच वाक्य तुम्ही इफ देनमध्ये अशा प्रकारचं लिहिलं आहे. मग हा अ क्वाड्रिलॅटरल इज रेक्टँगल हा इफचा भाग आला आणि डायगोनल्स आर कॉन्ग्रुएंट हा कशाचा भाग आला देनचा भाग आला. आता कॉन्व्हर्स लिहिताना काय करायचं देनचा जो भाग आहे तो इफमध्ये लिहायचा आणि इफचा भाग हा देनमध्ये लिहायचा. आता इफमध्ये लिहिताना कसं लिहाल मग तुम्ही इफ अ डायगोनल्स आता हा भाग जो आहे देनचा तो इफमध्ये लिहायचा. म्हणजे इफ द डायगोनल्स ऑफ अ क्वाड्रिलॅटरल्स आर कॉन्ग्रुएंट देन नंतर हे लिहायचं इफचा भाग देन द क्वाड्रिलॅटरल इज अ रेक्टँगल. त्याचं स्टेटमेंटचं ॲन्सर लिहिताना पाहता if a diagonals of quadrilateral are congruent then that quadrilateral is a rectangle. अशा प्रकारे या स्टेटमेंटचं हे कॉन्व्हर्स लिहिलं. अशा प्रकारे मित्रांनो प्रॅक्टिस करा. तुम्हाला सुद्धा ते लिहिता येतील. काही अडचण असल्यास कॉमेंट्स करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू मित्रांनो.